पाणी 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 चल कोठडी बंद करून निघू. हा बाजी सांग बाबा, महाप्रसादाच्या सोहळ्याची सबनी जिम्मेदारी तुझ्यावर असूनही ईशप्रयोग झाला कसा? सरळ आहे. अहो बाजीनं स्वतःची जबाबदारी नीट पार पाडलेली नाही. नाही, मी माझी जिम्मेदारी चोख पार पाडली. अरे मग खिरीमध्ये ईश कसं आलं? कुठून आलं? महाप्रसादासाठी काशीवरून जे आचार्य आले होते त्यांनीच ते केशर आणलं होतं. हे तुला कसं माहित? कारण मी ते केसर बघितलं होतं. घ्या, म्हणजे तुला ते माहित असून बी तू ते ताब्यात घेतलं नाही. असं का केलं तू बाजी? त्यावेळी मला माहित नव्हतं, पण मला संशय आला म्हणून मी त्यांच्या माणसांना ते केसर खाऊन दावायला सांगितलं. त्यानं ते खाऊन दावलंय. मी जरा वेळ वाट बघितली पण त्याला काहीच झालं नाही. मग माझा संशय मिटला आणि त्याच वेळी सगुणा मावशीनी ते केसर आचार्यांना विचारून खिरीत टाकलं. अरे पण खीर खाऊ नका त्यात ईश आहे असं वरडत तूच सुटला होता ना. त्यावेळी मला माहित नव्हतं की ती केशरी शारी आहे. शनिवार वाड्यावर प्रसाद पाठवून मी परत निघालो तेव्हा वाटत मला एक आचार्य मरून पडलेला दिसला. हा तोच आचार्य होता ज्याला मी केसर खाऊन दावायला सांगितलं होतं. आणि त्याच्या माड्यावरून तरी एक नक्की कळत होतं की हा आदल्या दिवशीच मिळालाय. म्हणजे आपल्यातला एक आचारी बेपत्ता असून सुद्धा कुठल्याच आचार्याने कोतवालीत फिर्याद दिली नव्हती. मग माझ्या ध्यानात आलं की काहीतरी घोळ आहे. मी तडक निघालो आणि सावधगिरी म्हणून खीर खाऊ नका असा वरडत आलो. पण शेवटी जे होऊ नये ते झालं होतं. बरंच काय घडलं की आम्हाला कोणी काही कळवतच नाही. त्या लोहाच्या बाबतीत असेच केलं बाजीनं. कुणालाही न कळता पावलं उचलली. बाजी, अरे आधीच तुझ्यावर फितुरीचा आरोप आहे. त्यात हे काय? आणि तू तर नाहीच ना यात कुठे. बाजीवरती संशय घेणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. आज शेकडो लोकांचे प्राण वाचलेत ते केवळ बाजीमुळेच. त्या खिरीमध्ये विष मिसळलंय ही खबर सगळ्यात आधी आम्हाला बाजीनेच दिली. आज बाळपेशवे आपल्यात सुखरूप आहेत ते केवळ या बाजीमुळेच. एवढा हुशार आहे बाजी तर मग त्याला आधीच का नाही कळालं ईश येते? विषाचा अंमल काही वेळाने होतो हे आपण सर्वांनी पाहिलंच आहे. बाजीला त्या आचार्याच्या माणसाने ते केसर खाऊन दाखवलं खरं, पण काही कारणास्तव त्याने त्यावरचं औषध घेण्यास वेळ घेतला असेल. जणी त्या आचार्यांनी कबुली दिल्या की ते केसर त्यांनी आणलं होतं म्हणून, पण त्यात हे साय माहीत नव्हतं असं म्हणणं आहे त्यांचं. त्यांना माहित होतं की नव्हतं याची खातरजमा आम्ही आमच्या पद्धतीने करू. तोवर आपण कुणालाच निर्दोष समजू नये. अरे या कुणीतरी इकडे या. बघा काय झालंय. नाही या लवकर या. बघा बघा काय झालं? काय झालं आता? साप साप साप? काय झालं बाजी? वैद्य कोणा बोलवा लवकर. साप चावलाय ना. भाजी हे भाजी, अरे इथं साप कुठून आला रे? तेच तर माहित नाही, पण याला डसलाय. साप कुठून आले
कोतवालीत साप? अहो साप कसा येईल इथं? नीट सांगा, साप कुठून आले? दादाजी, दादाजी, साप कुठून आले? काय माहित, मी तर आत्ता चालू ना जी. अहो मग हे आचार्य तुमच्याकडे का बोट दाखवतायत? ते त्यांनाच विचार पाहिजे जी. भाजी, अरे विचार ना आचार्यांना. दादाजी ते समद मेलत. हा, अहो ते समदे मेलेत. सध्या मिळेल. याचा आत्ताच जीव गेला. अरे विचार. बिचारे कुठले? मनुष्य हत्येच्या पातकाची शिक्षा दिली देवानं त्यांना. साप कुठून आले? मला माहित नाही जी. ते वरडायला लागलं तेव्हा मला कळालं. मी काय नाही केलं जी. ते केशर मध्ये विष होत. मला नाही माहित जी. मी काय नाही केलं जी. हुजूर मला सोडा. मला इथून बाहेर जाऊ द्या हुजूर. मला इथून बाहेर जाऊ द्या. मला सोडा हुजूर. मला सोड. ए ए पाणी द्या रे बिचारीला. या बाईनच खिरीमंदी इश मिसळलं. हिला कसलं पाणी देताय? नाही सरदार, यांनी केशर खिरीत मिसळलं, पण त्याने हे माहित नव्हतं की त्या केशरमध्ये ईश आहे. यांचा काय बी दोष नाही. अरे दोष आहे का नाही हे कोतवालांना ठरवू दे. तू साधा शिपाई गडी. शिलेदार, बाजी शिलेदार आहे. आज त्याच्या हुशारीमुळे मोठा अनर्थ टळलाय. बाजीवर भलताच जीव दिसतोय आपला. एक गोष्ट लक्षात घ्या खंडेरावजी, विषारी केशर आणलं होतं या आचार्यांनी, आणि यांनी अजाणतेपणी ते खिरीत मिसळले. विषप्रयोग करणाऱ्यांचा जीव विषानेच घेतला, आणि या आचार्यांचाच घातपात करणाऱ्यांचा हेतू काय होता हे तपासणं महत्वाचं आहे. बाजीच्या सांगण्यानुसार या निर्दोष आहे ते सिद्ध झालंय. यांची जबानी रीतसर दप्तरी नोंदवून त्यांना सोडून देण्यात यावं. जी. बरं मग निघावं का आम्ही? जेवणाची येळ टळून चालली या. नातू जी चला. बाजी, कोतवालीत साप कुठून आणि कसे आले याचा शोध घेतलाच पाहिजे. जी.
हिरे इथं आल्यावर मला लय घाबऱ्या होते बघ. सगुना कुठे आहे आमची? शिलेदार आलं बघ. चल हिरा तू इथं कशी पोरी? चिचुकेची तब्येत बरी आहे नव आता? दादाजी हा? आमच्या सगुना मावशीला का कैद केलंय तुम्ही? सगुना मावशी कधीच खिरीत विष मिसळणार नाही. हो, पण संशय असलेल्या प्रत्येकाची चौकशी करणं हे कर्तव्य आहे आमचं. अहो पण देवाची सेवा म्हणून दरवर्षी महाप्रसादाला मदत करायला जाते ती. तशी याही वर्षी आली. अगं पोरी सेवा केली म्हणून वाचली. बाकी आचारी साप चावून मेला आत्ताच. साप? होय ना, कोतवालीत साप कुठून आलं काही समजे नसं झालं बघ. आम्हाला तर काही कळना झालंय. पण आमची सगुना मावशी ठीक आहे ना? ती आली बघ. मावशी सुगुना मावशी नको रडू. मला माहितीये तू काही नाही केलं. तुझं काही कसूर नाहीये. माझी शिलेदारांनी पटवून दिलंय कोतवालांना. नको रडू. आमची चौकशी झाली आहे. गरज भासल्यास परत बोलू. आता येऊ शकता तुम्ही. हिरा, हिरा, काय झालं पोरी? असं का वागताय तुम्ही? अगं मनाला किती डागण्या बसताय माहित आहे? खरं सांग काय झालं? नाही जी, मला माहित नव्हतं की केशर मध्ये विष होतं ते. नाही नाही, मी त्याच्याबद्दल नाही बोलत. मग हिरा, हिरा मी तुला सांगतो. अगं हिरा, अगं हिरा, हिरा. काय दादाजी, आमचं कुठलं वागणं तुमच्या मनाला डागण्यात येते? हिरा, 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 अगं अगं तुला सांगत होतो मी ते. हिरा,
बाजी मला हिराला काहीतरी विचारायचं होतं. दादाजी जाऊ द्या, त्यासनी नाही कळणार. त्याला तसं आहे ना बघ. लई लई महत्वाचं विचारायचं होतं. जाऊ द्या दादाजी. खरंच ध्यानात येणार, खरंच ध्यानात येणार. दादाजी काही गोष्टी विसरलेल्या चांगल्या. लई महत्वाचं विचारायचं. आइए हुजूर, और कितना इंतजार करना पड़ेगा? इंतजार तो हम कर रहे थे कब से. हम इस इंतजार की बात नाही कर रहे. निजामांकडून विचारणा होते. बाळ पेशवे अजून जिवंत कसे? काय कमी पडतंय? कौन जिम्मेदार है? हम क्या जवाब दे उन्हें? हमें किसी से सवाल सुनने और जवाब देना पसंद नहीं. और जहां तक बात रही जहापना की, तो उन्हें जो भी जवाब देना है वो हम खुद दे देंगे. लेकिन फरी से सवाल करने की हिम्मत जिसने भी की है, उसमें जरूर कुछ खास बात तो है. हम जानना चाहते हैं कि आखिर तुम हो कौन. आम्ही हितचिंतक. हमें तो कुछ और ही लग रहा है. हमारा हर कदम तुम्हें मालूम था और हर बार हमारा मकसद पूरा होते होते रह गया. कहीं तुम हमारे साथ कोई दोगली चाल तो नहीं चल रहे? इसमें हमारा कोई फायदा नहीं. तो फिर क्यों हर बार हमारे मुंह से निवाला छिन जाता है? चिंतामणि हार हमसे पहले ही चोरी हो गया. बाल पेशवा तक खीर पहुंचने से पहले ही जहर की खबर पहुंच गई. हाँ, वो बाजी हमारे आड़े जरूर आता है, हर बार आता है. लेकिन कोई तो है जो उसे हमारी हर चाल बताता है, और हमारी हर चाल से वाकिफ सिर्फ तुम हो. नामुमकिन. आम्ही आपल्या कार्यात मदत करण्यासाठीच इथे आहोत. आपल्याहून अधिक आम्हाला पेशव्यांना संपवण्याची घाई आहे. नहीं, अब जब तक तुम हमारे सामने नहीं आओगे, हम तुम पर भरोसा नहीं करेंगे. आमचा चेहरा बघून काय करणार आपण? बस देखना चाहते हैं कि हम आखिर काम किसके साथ करते हैं. हे शक्य नाही. तो फिर ठीक है, इसे हमारी आखिरी मुलाकात ही समझना. आगे क्या करना है ये शेरा खुद तय करेगा. खुदा हाफिज. मंजूर. कल हम आपके सामने आएंगे. आम्ही समोर आल्याची खूण म्हणून आमचा खंजीर आपणास देऊ. बस आपको हमें पहचानना होगा.